आता याला मस्त धुते. कांदा खोबरा यो मी आता मस्त चुलीवर भुजलाय आणि याच्यात आता तर कशी तुम्ही सगळे आणि स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज पण मी रेसिपी घेऊन आले आणि आज मी बनवणार आहे गावठी कोंबडा. म्हणजे गावठी नाही पण तो थोडाफार पंजाबी कोंबडा नाही बोलतात तसा. आणि मेन म्हणजे मी चुलीवर बनवणार आहे. तर पूर्ण रेसिपी आज मी दाखवणार आणि माझा ब्लॉग व्हिडिओच असणार आहे. तर चला तर यो बघा आता याला मस्त धुते, साफ करते. पहिल्या त्याला मस्त साफ करते आणि मग पुढचं दाखवते. पहिली बघा कशी ठेवलेला येत नाही काय कागद पेट तर आता आम्ही आलोय चुलीच्या रूम मध्ये. आमच्या टेरेस मध्ये चूल केली बघा. तर हिला पेटवाचं काम चालू आहे. पण पेटवता काही येत नाही. आता बघू पेटते का नाही. पेटल आपल्याला सवय नाही. तुला आता आम्हाला सवय नाही. मग जरा चूल पेटायला टाइमच लागेल. नाही बोलते काय तुला पेटवता नाही येत. मग नाही येत तर नाही येत. ना पहिली रेसिपी आहे माझी चुलीवरची. म्हणजे मी ती कधीच चुलीवर बनवला नाही. एकदा कोलंबी तंदूर बनवलेला ते पप्पानी बनवलेला. चूल पेटवले तंदुराने ढोल फुटायची झाली आधी. तर चला आता आपण रेसिपीकडे बघूया. ढोलकडे बघू नका तर तुम्हाला रेसिपी दाखवता. बघा तापत ठेवलंय. पहिले साहित्य बघा काय काय बघा. कोंबडा आहे. गावठी कोंबडा नाही हो पण मिक्स कोंबडा. गावठी कोंबडा पण नेमकी बनविली. मीठ मसाला नाही मी आधी टाकला. मसाला गरम मसाला हळद आणि कांदा आणि मसाले खोबरा. चला आता कांदा आता हे तेल टाकलं. पहिल्यांदा आता आग पण मस्त लागले चुलीला. थोडीशी कमी करते मी आग. आता यो लसूण ठेचलाय, साला सगळं ठेचलाय आणि कांदा 2 कांदे घेतले. आता हे आपण टाकू याच्यात. खाला झाला. मम्मी सासरी ओव्हन मध्ये ठेवल्या. हा तुला सांगायचीच होतं. बरोबर ठेवल्या. नशीब काहीतरी काम केलं. तुझं काय ही बरं रिमोट घेऊन आले मम्मी. राहू दे बरोबर आहे. तिची बारी टीव्ही बघायची. ते मम्मीच्या वेळी आमचे डोळे फुटतील काय. भांडायला येऊ नको इथं. ते बघ आता कांदा मस्त परतवते मी. पक्की चुलीवरचा खायला एवढी भारी मजा येते ना. चुलीवरची टेस्टच वेगळी असते. त्यामुळे आता मी वेगवेगळ्या रेसिप्या तुम्हाला चुलीवर बनवून दाखवणार आहे. चुलीवरचा चहा पिऊन बघ एकदम ढाकला. त्यामुळे माझ्या व्हिडिओला पहिले लाईक करा, शेअर करा आणि नंतर रेसिपीसाठी सबस्क्राईब करा. मस्त कांदा परतवला. आता हे गरम मसाला टाकला. थोडासा गरम मसाला म्हणजे वेलची, दालचिनी, तेजपत्ता पण टाका. माझ्याकडे तेजपत्ता नव्हता. मसाला टाकला मी तर करपल म्हणून. मसाला करपल म्हणून पाणी थोडंसं टाकते. तर आग जाम फास्ट आहे ना. डोलं अंशू इथं बघ डोळे दाखव. पाणी टाकेल. थोडंसं इथं वरती
पाणी टाकू. आता थोड्या वेळेला थोडस याच्यात टाकू पाणी. सुडीला आग पण मस्त लागले. आता नेक्स्ट रेसिपी काय बनवायची दीदी, सांग. नेक्स्ट रेसिपी काय बनवायची? मॅगी बनव. मॅगी चुलीवर. आता दाल मुंडी बनवू एक दिवस मस्त. गप. हा, तू हॉटेलचाच खा. याला हळदीतली डाळ मुंडी पाहिजे. नाही पण हळदीतली डाळ हे शिंगाला नवरा झैलय गो, बोलबी नवरी झैली गो बाय. शिंगाला नवरा झैलय गो, बोलबी नवरी झैली गो बाय. सरगात आता सजलय गो, घोलू झैली करवली. कुठे मेकअप करून आलो यार. आता मस्त शिजू आहे ना. बोल बोलता शिजल, कारण आग पण मस्त लागले ना. त्याला झाकण देऊ. तू भाकरी पण चुलीवर करणार हा, आहे? आता याच्यानंतर भाकरी पण भुसते. भाकरी झाल्या ना? नाही झाल्या. दाखवेल ना बघ. अरे पीठ मारला रे तो बाबा. इकडे चिकन शिजतोय, तर आता आपण वाटणाची तयारी करूया. आणि आज चुलीवरचा बोलला तर चुलीवरच मी खोबरा भुसते. आता बघा चुलीवर मस्त खोबरा भुजून घेऊ. नको ना. एवढं झालं केवढा पाहिजे तुला. लागल तू काय एवढं नाही जेवायला बनवणार आहे? तुला लागेल ना एवढा जेवायला. नाही सॉरी झाला ना. जी आहे का? हो. दाखव कागद. कागद नाहीत. कागद तुझे दाखवते, थांब तुला नावच लिहून दाखवते. किती मिनिटाचा होईल ब्लॉग? कांदा खोबरा यो मी आता मस्त चुलीवर भुजलाय. आणि याच्यात आता मिरच्या, कोथिंबीर, थोडासा आला, थोडासा लसूण ते काही टाकून मस्त वाटून खाली वाटायला येते. आता सदर पाटा नाही माझ्याकडे, आता पाट्यावरच तुम्हाला वाटून दाखवला असता. तर त्याच्यावर वाटून पहिले पण इकडा पहिले लक्ष देऊ, नाही तर या करपून जायचं आपला. हा मस्त शिजतंय बघा. तू असंच घेते निसता. एवढा अरे अंशू सुटलाय. आता पटकन खाली जाते, नव्हे वाटण वाटून आणते. जिथे मम्मीच्या चुलीच्या बाई आमचे डोले आमची. बघा यो वाटण करून आणलंय मी. बघा यो खोबरा, मिरची, लसूण, आला, कोथिंबीरचं वाटण ना, कांदा भुजलेला ना, खोबरा आणि कोथिंबीर. आणि अजून मस्त आपला उकळते पण भेटले म्हणून मस्त शिजल, म्हणजे पटापटा शिजल. आपला आता चिकन मस्त शिजलेलं आहे. आणि आता त्याच्यात टाकायचा वाटण. तर वाटणामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं काय काय टाकलंय, तर जेवढा घट पाहिजे तेवढा टाकायचा. आणि मीठ चवीनुसार. मस्त घाटलून घेते.
थोडासा रस्सा जास्त आहे ना म्हणून आता थोडासा आता वाटण टाकल्या बरोबर जाड होईल बघा. मगाशी पातळ दिसत होता. भुजत आता मस्त चिकन झालेलं आहे. विजू संध्याकाळ असते तर टेरेस वर मस्त जेवलो असतो. भाकरी ए नको विजू बोलते की असं वट्टा करायला पाहिजे तर मग उभ्याच भुजलं असते. भाकरी भुजल्या वट्यावर सवय घ्यायची बघा. मस्त झालेलं आहे ना. आता कोथिंबीर टाकू आपण. नाही अंशू तू काय बोलशील याच्यावर. ही भाकरी चुल्या भुजल बघा. बोलली 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 दृष्ट काढायचे तर अंशू काढतो बरोबर. मला येतच नाही. मला बस एवढं येते. कुत्र्याची, मांजराची, भूताची, आया गेल्याची, अजून त्याच्या पुढचा माहिती आहे. जाऊ दे. मांजर भूत हे बघा हा बघा काय आमच्या त्या टोपात ते कोंबड तो काला काला टोप आहे ना. हा इकडे काला काला टोप. हा बघा हा बघा. अरे यार हा बघा तो बघा मम्मीने घेतला. आता मम्मी एकटी खाणार. तर आता मीनी जी रेसिपी म्हणजे जो कोंबडा बनवलेला मीनी आता बघा पोरा जेवतात आणि बघू कसं झालंय. पोरा जेवायला बसल्यात आणि हे पण आणि हो बघा वासच एवढा भारी येतोय. आणि थोडासा रस्सा ठेवला मीनी कारण भाकरीशी रस्सा लागतो. आणि या भुजल्या भाकरी आशू कसं लागतंय सांग. हा इकडे कसं झालंय हो चुलीवरचं म्हणजे वाटते का. आपण नेहमी खातो ना जेवणासारखं तसंच. हा